श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री बालाजी महाराज की जय. सर्व देवतांना माझा नमस्कार. श्री महालक्ष्मी माता प्रसन्न. श्रीमंते आई साहेबच्या चरणी नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज माझा पहिला व्हिडिओ आहे. आज माझं नवीन चॅनल सुरू होणार आहे, कांचन रसोईघर. तर मला असाच भरभरून आशीर्वाद द्या. आज मी बनवणार आहे स्वीट डिश. पहिला व्हिडिओ असल्यामुळे मी स्वीट डिश बनवणार आहे. आज बनवणार आहे मी स्वीट डिशमध्ये तांदळाची खीर. चला तर मित्रांनो, तांदळाची खीर बनवायला घेऊ. गॅस ऑन करून तांदूळ चांगले भाजून घ्यायचे आणि गॅस थोडा मीडियम फ्लेमवर ठेवायचा, जेणेकरून आपले तांदूळ व्यवस्थित भाजल्या जाईल. आणि तांदूळ छान मस्त ब्राऊन होईपर्यंत भाजायचे. आणि तांदूळ मी बासमती तांदूळ घेतलेला आहे. बासमती तांदळाचा मस्त छान खीर होऊन जाते. आपला तांदूळ भाजत आलेला आहे. बघू शकता तुम्ही, एकदम छान ब्राऊन झालेला आहे. आता स्वच्छ मस्त पिण्याचे पाणी घालायचे आणि मस्त एकदम छान अर्धा तास भिजू द्यायचे तांदूळ पाण्यामध्ये. आणि काजू बदाम मनुके पिस्ता वगैरे ॲड करू शकता. माझी मुलं खात नाही, त्याच्यामुळे मी काजू बदामच टाकले. आपले तांदूळ आता अर्धा तास झालेला आहे. छान मस्तपैकी तांदूळ भिजलेले आहेत. आता आपले तांदूळ आपण मस्त मिक्सरमधून बारीक करून घेऊ. आता तांदळात थोडे मी पाणी घालत आहे. थोडे असे जाडसरच ठेवायचे, म्हणजे एकदम असे घट्ट खीर बनत नाही. थोडे जाड ठेवले तर एकदम छान दाणेदार खीर होऊन जाते आपली. आणि प्लीज काही चुकलं वगैरे असेल तर थोडं ॲडजस्ट करून घ्या प्लीज. हे बघा, असे तांदूळ झाले पाहिजे, असे बारीक करायचे. ही विलायची आहे, थोडी बारीक करून घ्यायची विलायची. चला तर मग आता एक पातेलं घेऊ खिरीसाठी. पातेलं गॅसवर ठेवायचं. 2 चमचे तूप टाकायचे. हे मी बनवलेलं घरचं गावरान तूप आहे मित्रांनो. थोडं काही चुकलं वगैरे तर माफ करा, पहिलाच व्हिडिओ आहे माझा. तूप गरम झाल्यावर काजू बदाम ॲड करायची. छान ब्राऊन होईपर्यंत भाजायचे. हे बघा, आपले आता थोडे ब्राऊन झालेले आहेत, कलर आलेला आहे. वरतून आता दूध टाकायचं. दूध गरम असो थंड असो टाकायचं, जे असेल ते. थंड असेल तर चांगली उकळी येऊ द्यायची दुधाला. हे बघा, दुधाला चांगली उकळी आलेली आहे. त्यामध्ये उकळी आल्यानंतर आपले तांदूळ ॲड करायचे. आणि तुम्ही थंड दुधामध्ये जर तांदूळ टाकले तर ते खाली बुडाला लागू शकतात. हे बघा, आता थोडं पूर्ण खीर होईपर्यंत थोडं हलवतच राहायचं, कारण खाली बुडाला लागण्याची शक्यता असते. हे बघा, हे अशी दाणेदार खीर झाली पाहिजे. हे बघा, आता आपले तांदूळ बऱ्यापैकी शिजलेले आहेत. एकदम छान झालेली आहे आपली तांदळाची खीर. आता
आणि पूर्ण शिजून झाल्याच्या नंतरच बाकीचे वस्तू टाकायच्या. आता हे केशर आहे, मी 1 तासापूर्वीच भिजत घातलेलं होतं दुधामध्ये. हे केशर ॲड करायचं खिरीमध्ये. प्लीज मैत्रिणींनो, थोडं ॲडजस्ट करा. पहिलाच व्हिडिओ आहे माझा, थोडं सपोर्ट करा. थोडं चुकलं जरी असेल तर धकून घ्या एवढ्या व्हिडिओमध्ये. आता साखर ॲड करतो आहे आणि साखर आपल्या चवीनुसार ॲड करायची. कोणाला गोड कमी लागतं, कोणाला जास्त लागतं. त्यामुळे आपल्या खिरीच्या मेजरमेंटनुसार आपण साखर टाकावी. हे बघा, साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. आता विलायची सगळ्यात शेवटी विलायची घालायची, म्हणजे तो विलायचीचा फ्लेवर शेवटपर्यंत राहील. आणि अजून तुम्ही खोबरं ॲड करू शकता. भरपूर वस्तू आहे अशा की खिरीमध्ये टाकू शकता, पण आपल्या मुलांनुसार, आपल्या सोयीनुसार, ज्याला आवडीनुसार आपल्या तुम्ही करू शकता. आणि ज्यांच्याकडे नाही, काजू बदामही नसते ज्यांच्याकडे, तरी फक्त तांदळाची खीर पण बनू शकते. असं नाही की लगे काजू बदामच टाका म्हणून. जास्त बारीक न करता थोडे जाडसर ठेवले तर बघा कोणी म्हणणार नाही की भिजलेल्या तांदूळाची आहे. हे बघा, छान मस्त केशरने आपल्या खिरीला रंग आलेला आहे. आपण ते एका वाटीमध्ये घेऊया. आणि बघा, आपली खीर छान तयार झालेली आहे. तर अजून पातळ करायची, दूध टाकून. फक्त मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, प्लीज शेअर करा. तुमचा असाच सपोर्ट असू द्या. पण आम्हाला ही अशीच आवडते, त्याच्यामुळे आम्ही अशीच आता वरतून केशर थोडं सजावटीसाठी टाकू. देवांना नैवेद्य देते. श्री महालक्ष्मी माता प्रसन्न. प्लीज मैत्रिणींनो, असंच माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.